मापाच्या ब्लाउजवरून परफेक्ट बाहीचं कटिंग कसं करायचं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर बघणार आहोत। तुम्ही बिगनर्स असाल किंवा नवीन शिकत असाल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि युजफुल ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। ब्लाउजला बाही जोडताना बाही कमी पडत असेल किंवा मग बाहीची कॅप हाईट किती घ्यावी हे समजत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। मापाच्या ब्लाउजवरून परफेक्ट बाहीचं कटिंग कसं करायचं हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। बाही कटिंग करण्यासाठी इथे मी 38 साईजचा ब्लाउज घेतलेला आहे। ह्याच मापाच्या ब्लाउजवरून आपण बाहीचं कटिंग कसं करायचं हे बघणार आहोत। तर बघा, बाही कटिंग करण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे। बंद बाजू समोर आहे आणि ओपन बाजू माझ्या साईडला आहे। बाहीची मापे टाकण्यापूर्वी खालच्या साईडने आपल्याला पट्टीने एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे, जेणेकरून पेपर खालीवर असेल तर आपलं माप चुकणार नाही। आता सुरुवातीला आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। इथे मी अस्तरची बाही कटिंग करते त्यामुळे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिन का घेते तर बघा, पाव इंच शिलाई मार्जिन बाही खालच्या साईडने पलटी करण्यासाठी आणि पाव इंच शिलाई मार्जिन वरच्या साईडने बाही जोडण्यासाठी असं मिळून मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तुम्हाला जर शिलाई मार्जिन जास्त लागत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिलाई मार्जिन घेऊ शकता, पण जर आपल्याला साधी बाही कटिंग करायची असेल तर 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यावं लागेल। दोन्ही साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन सरळ लाईन आखून घेतली। तर बघा, सुरुवातीला आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। आता आपल्याला मापाचा ब्लाउज घ्यायचा आहे आणि बाही आपल्याला व्यवस्थित हाताने प्रेस करायची आहे। बाहीला जास्त चुन्या असतील तर बाहीला प्रेस किंवा इस्त्री करून घ्या। आता बाही आपल्याला कशा पद्धतीने ठेवायची आहे बघा, आपण जे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला बाही या पद्धतीने ठेवायची आहे। आपण सुरुवातीला जे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे त्या लाईन वरती आपल्याला बाहीचा दंड ठेवायचा आहे आणि वरच्या साईडने जिथे आपण ब्लाउजला बाही जोडलेली आहे त्या पॉइंट वरती आपल्याला मार्किंग करायचं आहे। तर बघा, सुरुवातीला आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि शिलाई मार्जिन पासून पुढे आपण बाहीची उंची टाकून घेतली। आता तशीच बाही ठेवून बाहीचे मुंड्यातले जे जोड आहेत किंवा आर्महोलच्या तिथे एक मार्किंग करायचं आहे। मार्किंग करताना काळजीपूर्वक करा, व्यवस्थित बघा बाही मी कशी ठेवली आहे, याच पद्धतीने बाही ठेवायची आहे। आर्महोलचा भाग व्यवस्थित आहे का ते चेक करा। बऱ्याचदा ब्लाउज चुरगळलेला असतो। हे जे आपण दुसरं मार्किंग केलं ते मार्किंग म्हणजे बाहीची घडी आणि कॅप हाईटचं मार्किंग आहे। आता ब्लाउज साईडला घ्यायचा आणि आपण हे जे दोन मार्किंग केले आहेत त्या मार्किंग वरती पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे। कॅप हाईटचं माप एकदा आवर्जून चेक करायचं। इथे कॅप हाईटचं माप येते 3.5 ला 2 रेषा कमी, तर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 3.5 इंच। तर इथे मी कॅप हाईट वाढवून घेणार आहे। 38 साईजला आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे 3.5 इंच। शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅप हाईटचा चार्ट मी दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही कॅप हाईटचं माप टाकू शकता। कॅप हाईटचं माप खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे कॅप हाईट परफेक्टच टाकायची आहे। यानंतर आपल्याला मापाची बाही घेऊन दंडघेराचं माप टाकायचं आहे। मापाच्या ब्लाउजवरून आपल्याला 3 मापे मिळालेली आहेत, एक म्हणजे बाहीची उंची, 2 म्हणजे बाहीची कॅप हाईट आणि तिसरं म्हणजे बाहीची घडी। आता आपल्याला चौथं माप टाकायचं आहे ते म्हणजे दंडघेराचं माप। तर दंडघेराचं माप इथे मी टाकून घेतलं। कॅप हाईटचा आणि दंडघेराचा पॉइंट जोडून आपल्याला पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर हे बघा, दंडघेराचा आणि कॅप हाईटचा पॉइंट जोडून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं। आता हे 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला कॅप हाईटच्या लाईनचा मध्य काढायचा आहे। मध्य काढण्यासाठी पहिल्यांदा टेप सरळ ठेवून टेप फोल्ड करायचा आणि मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। मध्यावरती मार्किंग करून घेतल्यानंतर मध्यापासून वरती पट्टीने एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे। आता ह्या लाईनचे आपल्याला 3 समान भाग करायचे आहेत। लक्षात राहू द्या, तीनही भाग समान आले पाहिजेत। इथे मी अंदाजे केले आहे, तुम्ही टेपच्या सहाय्याने सुद्धा करू शकता। आता ह्या 2 पॉइंट मधून आपल्याला पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही पहिल्यांदा डॉट डॉटच्या सहाय्याने शेप देऊ शकता, पण जर तुम्हाला छान प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट शेप दिले तरी सुद्धा चालेल।
तर हे बघा दोन्ही बाहीचे सेप देऊन घेतले आणि आपली बाहीची सर्व मापे टाकून झालेली आहेत. तर बघा खाली आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं, तर इथे मी लिहून ठेवते अर्धा इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर आपण काय केलं, बाहीची उंची टाकून घेतली. तर ही झाली बाहीची उंची. त्यानंतर ही झाली बाहीची घडी. आणि ही झाली बाहीची कॅप हाईट. सुरुवातीला खालच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं, त्यानंतर बाहीची उंची, बाहीची कॅप हाईट आणि बाहीची घडी टाकून घेतली बरोबर. त्यानंतर दंडघेराचं माप टाकून 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप देऊन घेतला. तर बघा बाहीची सर्व मापे टाकून घेतलेली आहेत. आता कटिंग करून घेऊया. बाही कटिंग करून घेतल्यानंतर तुम्हाला बाही चेक सुद्धा करून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे बघा बाही कटिंग करून घेतलेली आहे. ही बाही 38 साईजची आहे. 38 साईजसाठी आपण ही बाही कट केलेली आहे. शिलाई मार्जिनच्या इथे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला बाही चेक करून दाखवते. ब्लाउज घेऊया. ब्लाउजचा आर्महोल आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर हे बघा ब्लाउजचं शोल्डर आणि मुंड्याचा भाग व्यवस्थित मी करून घेतला. आता बघा हा आहे ब्लाउजचा पुढील मुंडा, ओके, आणि हा आहे बाहीचा पुढील मुंडा. तर बघा बाहीचा सेंटर आपल्याला बरोबर शोल्डर वरती ठेवायचा आहे आणि या पद्धतीने बाही आपल्याला आर्महोलच्या राऊंड नुसार फिरवून घ्यायची आहे. तर हे बघा मुंड्याला मुंडा परफेक्ट मॅच झालेला आहे आणि हे जे आहे ते पुढचं आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. आलं लक्षात? याचाच अर्थ असा आहे की आपली बाही परफेक्ट इथे कटिंग झालेली आहे. तुम्हाला पुन्हा एकदा बाही चेक करून दाखवते. शोल्डर वरती आपल्याला बाहीचा मध्य ठेवायचा आहे आणि मुंड्याला मुंडा मॅच करत आपल्याला बाही चेक करून घ्यायची आहे. तर हे बघा अगदी परफेक्ट आपला बाहीचा मुंडा ब्लाउजच्या मुंड्याला मॅच झालेला आहे. आणि हे जे पुढे 1.5 इंच मार्जिन आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे, ते फिटिंग मध्ये जाणार आहे. आलं लक्षात? इथे तुम्हाला पुढील मुंडा मी चेक करून दाखवला, त्याचबरोबर मागील मुंडा सुद्धा तुम्हाला मी चेक करून दाखवते. पहिल्यांदा आपल्याला आर्महोलचा भाग व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच बाही चेक करायची आहे. तर बघा हा झाला बाहीचा मागील मुंडा आणि हा झाला ब्लाउजचा मागील मुंडा बरोबर. तर आपल्याला शोल्डर वरती बरोबर आपल्याला बाहीचा मध्य ठेवायचा आहे आणि या पद्धतीने राऊंड मध्ये आपल्याला बाही चेक करून घ्यायची आहे. तर हे बघा अगदी परफेक्ट मुंड्याला मुंडा इथे मॅच झालेला आहे आणि पुढचं जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन. दोन्ही मुंड्यांचे शेप अगदी परफेक्ट मॅच झालेले आहेत. तर बघा मग मापाच्या ब्लाउज वरून परफेक्ट बाहीचं कटिंग कसं करायचं हे अगदी सविस्तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे. बाही कटिंगची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच महत्त्वाचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जे बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात. ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करते त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ पाहता येतो. त्यामुळे नक्की बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.